नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण चर्चा करणार आहोत दोन लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांबद्दल, बँक एफडी आणि म्युच्युअल फंड। तुम्हाला जर गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा मिळवायचा असेल आणि जोखीम टाळायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा। चला तर मग जाणून घेऊया बँक एफडी आणि म्युच्युअल फंड यांच्यातील तुलना आणि पाहूया कोणता पर्याय तुमच्यासाठी अधिकाधिक फायदेशीर ठरू शकतो। बँक एफडी आणि म्युच्युअल फंड याच्याशी संबंधित आपल्या मनात नक्कीच काही प्रश्न असू शकतात, जसे की बँक एफडी म्हणजे नेमकं काय, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आणि ते कसे कार्य करतात, बँक एफडीचे विविध प्रकार कोणते आहेत, म्युच्युअल फंडांचे विविध प्रकार कोणते आहेत, बँक एफडी आणि म्युच्युअल फंड यांच्यातील परताव्यात नेमकं काय फरक आहे, बँक एफडीची जोखीम किती असते आणि ती कशी कमी करता येते, म्युच्युअल फंडाची जोखीम किती असते आणि ती कशी कमी करता येईल, बँक एफडीवर लागू असलेले नियम कोणते आहेत, म्युच्युअल फंडावर लागू असलेले नियम नेमके कोणते आहेत, बँक एफडी आणि म्युच्युअल फंड यांच्यातील कर प्रणालीत नेमका काय फरक आहे। मित्रांनो, आपण जर 2024 या वर्षी जर बँक एफडी किंवा म्युच्युअल फंडचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडणार आहे। या प्रश्नांच्या सर्व उत्तरांमधून तुम्हाला बँक एफडी आणि म्युच्युअल फंड यांच्यातील तुलना, परतावा, जोखीम, नियम आणि कर प्रणाली यांची सखोल माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता एक महत्त्वाचा पॉईंट आपण पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूया बँक एफडी बद्दलचे काही नवीन नियम आहेत का आणि ते फायदेशीर की तोट्याचे आहेत हे उदाहरणासह आपण स्पष्ट करूया। नवीन नियम कोणते कोणते आहेत? इन्शुरन्स कव्हर वाढविणे। आता बँक एफडीवर 5 लाखापर्यंतची विमा संरक्षण उपलब्ध आहे। पूर्वी हा पर्याय 1 लाख रुपये असा होता। TDS म्हणजेच टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स चा नियम काय आहे? रुपये 40,000 पेक्षा जास्त व्याजावर TDS लागू होतो। वरिष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपये अशी आहे। KYC नो युअर कस्टमर नियम काय म्हणतो तर नवीन एफडी उघडताना KYC नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। आता आपण पाहूया एफडीचे काही फायदे आहेत का? सुरक्षितता आणि स्थिर परतावा। बँक एफडी सुरक्षित गुंतवणूक पर्याय नक्कीच आहे जो उच्च जोखीम न घेता स्थिर परतावा देतो। उदाहरणार्थ 1 लाख रुपये 5% व्याज दराने 5 वर्षासाठी एफडी मध्ये गुंतवले तर तुम्हाला 1,27,628 रुपये मिळतील। विमा संरक्षण 5 लाखापर्यंतची विमा संरक्षण असल्याने तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित ठरते। उदाहरणार्थ तुमच्या खात्यात जर 5 लाख रुपये ठेव असतील तर बँक दिवाळखोर झाली तरी तुम्हाला पूर्ण रक्कम मिळू शकते। लिक्विडिटी अर्ध वेळात एफडी मोडण्याची सोय आहे, मात्र दंड भरावा लागू शकतो। उदाहरणार्थ अचानक पैशांची जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही एफडी मोडू शकता, परंतु कमी व्याजदर लागू होऊन तशा पद्धतीने मिळेल। याचे काही तोटे सुद्धा आहेत। ते कोणते आहेत तर कर लागू। एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर कर लागू होतो। उदाहरणार्थ 50,000 रुपये व्याज मिळाल्यास तुमच्या कर श्रेणीनुसार त्यावर कर भरावा लागेल। परतावा म्हणजेच रिटर्न। एफडीवरील परतावा म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारापेक्षा हा नक्कीच कमी असतो। उदाहरणार्थ 5% व्याज दराने एफडी केली तर दीर्घकालीन परतावा कमी असेल, ज्या दराने म्युच्युअल फंड 10 ते 12% परतावा देऊ शकतो। आता आपण पाहूया पुढील मुद्दा, महागाई विरोधात संरक्षण। एफडीवरील व्याज दर महागाईपेक्षा किंवा या दरापेक्षा कमी असल्यास वास्तविक परतावा हा कमी होतो। उदाहरणार्थ महागाईचा दर जर 6% आणि एफडीवर 5% व्याजदर असेल तर वास्तविक परतावा हा नकारात्मक होतो। मित्रांनो, नकारात्मक परतावा म्हणजे नेमकं काय हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा। मी तुम्हाला याच्याबद्दल सुद्धा एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल। मित्रांनो, बँक एफडी सुरक्षिततेसाठी आणि स्थिर परताव्यासाठी उत्तम आहे, परंतु कर आणि महागाईच्या तुलनेत त्याचे परतावा मर्यादित असू शकतात। नवीन नियमांची एफडी अधिक सुरक्षित आणि लवचिक बनवली आहे, परंतु कर दायित्व आणि परतावा कमी असल्याने तोटे कायम आहेत। तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार निर्णय घेणे आवश्यक आहे। आता आपण पाहूया म्युच्युअल फंडांबद्दल काही नवीन नियम आणि ते फायदेशीर की तोट्याचे आहेत हे उदाहरणासह आपण स्पष्ट करूया। नवीन नियम कोणता आहे तर NAV नेट ॲसेट व्हॅल्यूचा नियम। म्युच्युअल फंडाची NAV म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू आता गुंतवणूकदारांच्या पैसे योजनेत आल्यानंतर उपलब्ध असते। याचा अर्थ असा की गुंतवणूकदाराला त्वरित NAV प्राप्त होणार नाही।
परंतु त्यांचे पैसे योजनेत जमा झाल्यानंतरच्या दिवसाची NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू लागू होईल. रिस्कोमीटर प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेवर रिस्कोमीटर लागू केला गेला आहे. यामुळे गुंतवणूकदाराला योजनेची जोखीम स्पष्टपणे समजू शकते. साईज पॉकेटिंग जर योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये खराब किंवा डिफॉल्ट झालेली सिक्युरिटी असेल तर त्यासाठी साईड पॅकेटिंगची सुविधा दिली जाते, ज्यामुळे खराब सिक्युरिटी प्रभावापासून गुंतवणूकदार वाचू शकतो. ओव्हरनाईट फंडाच्या बाबतीत कमी जोखीम असलेल्या अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी हे नवीन नियम किंवा नवीन पर्याय उपलब्ध आहेत. याचे फायदे कोणते आहेत तर रिस्कोमीटरमुळे गुंतवणूकदारांच्या योजनेची जोखीम समजायला सोपी होते. उदाहरणार्थ जोखीम कमी असेल तर गुंतवणूकदार कमी जोखमीच्या योजना निवडू शकतो. साईड पॅकेटिंग खराब सिक्युरिटीमुळे एकूण फंडाच्या परताव्यावर परिणाम कमी होतो. उदाहरणार्थ एखाद्या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये डिफॉल्ट झालेली सिक्युरिटी असेल तर त्यासाठी साईड पॉकेटिंग केली जाते, ज्यामुळे गुंतवणूकदाराचे नुकसान कमी होते. नवीन NAV नियमांमुळे गुंतवणूकदारांना त्वरित परतावा मिळतो. उदाहरणार्थ गुंतवणूकदाराच्या पैसे योजनेत जमा होताच त्या दिवशी NAV लागू होते. याचे काही तोटे सुद्धा आहेत. NAV विलंब नवीन NAV नियमामुळे गुंतवणूकदारांना त्वरित NAV मिळणार नाही. उदाहरणार्थ पैसे योजनेत जमा होईपर्यंत गुंतवणूकदाराला प्रतीक्षा करावी लागते. साईड पॉकेटिंगमुळे पारदर्शकता कमी होऊ शकते. साईड पॉकेटिंगमुळे गुंतवणूकदारांना संपूर्ण पोर्टफोलिओची माहिती कमी मिळते. उदाहरणार्थ गुंतवणूकदाराला खराब सिक्युरिटीची माहिती मिळणे अवघड होऊ शकते. मित्रांनो, नवीन नियमांमुळे म्युच्युअल फंडाची गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि पारदर्शी नक्कीच बऱ्याच प्रमाणात झालेली आहे. विशेषतः रिस्कोमीटर आणि साईड पॉकेटिंग सारख्या उपाययोजनांमुळे. परंतु काही वेळा NAV नियमांमुळे गुंतवणूकदारांना त्वरित परतावा मिळत नाही. नवीन नियमांमुळे काही फायदे आणि तोटे नक्कीच आहेत, जे गुंतवणूकदाराच्या गरजानुसार समजून घेऊन निर्णय घेतला पाहिजे. बँक FD आणि म्युच्युअल फंड हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक पर्याय आहेत. दोन्हींची तुलना करणे आणि कोणता पर्याय योग्य आहे हे ठरवणे काही गोष्टींवर नक्कीच अवलंबून आहे, जसे की गुंतवणूक उद्दिष्टे, जोखीम क्षमता, परतावा अपेक्षा आणि तरलता गरजा. तर आपण या दोन्हीची आता तुलना करूया. परतावा बँक FD स्थिर व्याजदर मिळतो. साधारणतः 5% ते 7% व्याजदर असतो. उदाहरणार्थ 1 लाख रुपयाची 6% दराने 5 वर्षाची FD केल्यास तुम्हाला 1,34,685 रुपये मिळतील. म्युच्युअल फंडमध्ये बाजाराच्या स्थितीनुसार परतावा बदलतो. इक्विटी म्युच्युअल फंड साधारणतः 10 ते 15% परतावा देऊ शकतात. उदाहरणार्थ 1 लाख रुपयाची 12% दराने 5 वर्षासाठी म्युच्युअल फंडात जर गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1,76,234 रुपये मिळू शकतात. जोखीम बँक FD मध्ये जोखीम अत्यल्प असते. तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे कारण बँक सरकारच्या देखरेखीखाली असते. म्युच्युअल फंडमध्ये जोखीम उच्च असू शकते. विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये बाजाराच्या स्थितीनुसार परताव्यावर परिणाम होऊ शकतो. याची अधिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तरलता बँक FD मध्ये FD मोडल्यास दंड भरावा लागतो. निधी त्वरित उपलब्ध होत नाही. म्युच्युअल फंडमध्ये ओपन इंडेक्स म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली असल्यास निधी त्वरित काढता येतो. एक्झिट लोड लागू होऊ शकतो. कर प्रणाली यामध्ये बँक FD मध्ये FDवरील व्याजावर कर लागू होतो. कर दायित्व तुमच्या कर श्रेणीनुसार ठरवले जाते. म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडवर 1 वर्षानंतर दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो. 10% नफ्यावर 1 लाखाहून अधिक. तर डेट म्युच्युअल फंडवर 3 वर्षानंतर दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो. 20% निर्देशांकाशी समायोजित हा असतो. मुदत तर बँक FD 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत मुदत यामध्ये उपलब्ध असते. म्युच्युअल फंडमध्ये निश्चित मुदत नसते. गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार कालावधी ठरवता येतो. जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड काढत असाल तर त्याचा लॉक पिरियड 3 वर्ष किंवा अधिक कालावधीचा असू शकतो. हे त्या म्युच्युअल फंडामध्ये आपण
पाहू शकतो. उद्दिष्टे: बँक FD मध्ये स्थिर परताव्यासाठी सुरक्षितता हवी असल्यास तुम्हाला योग्य राहील. लहान मोठ्या कालावधीसाठी बँक FD योग्य राहील. म्युच्युअल फंडमध्ये उच्च परताव्यासाठी जोखीम घेण्याची तयारी असेल तर दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी जसे की निवृत्ती, घर खरेदी तर तुम्हाला म्युच्युअल फंड इथे योग्य राहतो. कोणता पर्याय योग्य राहील? आता आपण या दृष्टीने विचार करू की बँक FD योग्य राहील की म्युच्युअल फंड योग्य राहील. आपण दोन्हीची तुलना आता वेगळ्या पद्धतीने सुद्धा करूया. सुरक्षितता आणि स्थिरता हवी असल्यास, उदाहरणार्थ निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न हवे असेल तर बँक FD योग्य राहील. जोखीम टाळायची असेल आणि निश्चित परतावा हवा असेल तरीसुद्धा बँक FD योग्य राहते. कमीत कमी हवी असेल म्हणजे अल्प उत्पन्न असलेल्यांसाठी योग्य राहील. म्युच्युअल फंड योग्य आहे का जर उच्च परतावा अपेक्षित असेल, उदाहरणार्थ दीर्घकालीन उद्दिष्टे जसे की मुलांच्या शिक्षणासाठी, घर खरेदीसाठी तर योग्य राहील म्युच्युअल फंड. जोखीम घेण्याची तयारी असेल, तरलता हवी असेल, उदाहरणार्थ कोणत्याही वेळी निधी काढण्याची गरज असल्यास तर कर वाचवण्याचे उद्दिष्ट असेल तर ELSS फंडाद्वारे हे तुम्ही म्युच्युअल फंडमध्येही करू शकता. मित्रांनो, बँक FD सुरक्षिततेसाठी आणि स्थिर परताव्यासाठी योग्य आहे तर म्युच्युअल फंड उच्च परताव्यासाठी जोखीम घेणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. त्याचे नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम क्षमतेनुसार योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, बँक FD आणि म्युच्युअल फंड यांच्यातील तुलना पाहता प्रत्येक पर्यायाची स्वतःची फायदे आणि तोटे सुद्धा आहेत. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य पर्याय निवडणे हे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला स्थिरता आणि सुरक्षितता हवी असेल तर बँक FD चांगला पर्याय ठरू शकतो आणि जर तुम्हाला उच्च परतावा आणि दीर्घकालीन वाढ हवी असेल तर म्युच्युअल फंड निवडू शकता. आम्हाला कमेंटमध्ये तुमचे विचार आणि प्रश्न लिहा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया.